ते चीनचा खरा चेहरा आता पुन्हा एकदा उघड झालाय। चीनने पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिलाय आणि पूर्णपणे पाकिस्तान सोबत आम्ही आहोत असं म्हणत पाकिस्तानच्या कुरापतींना चीनने उघड पाठिंबा दर्शवलाय। चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांना फोन करून हा पाठिंबा दिल्याचं कळतंय। चीनचा खरा चेहरा जगासमोर उघड। चीनला पाकिस्तानचा पुळका। भारताविरोधात जात पाकला पाठिंबा। पाकिस्तानकडून केल्या जात असलेल्या भ्याड हल्ल्यांना भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जाते। भारत पाकच्या हल्ल्यांचा बदला घेत असतानाच चीनला मात्र पाकचा पुळका आलाय। चीनने भारताला शांतता राखण्याचा सल्ला दिलाय, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिलाय। चीनच्या या कृत्यामुळे चीनचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय। भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिल्यानंतर प्रधान इशाक डार यांनी दिली आहे। शांततेचा संदेश देणारा चीन आता पाकिस्तानच्या कुरापतींना पाठिंबा देत असल्याने पाकिस्तान पुन्हा आगळीक करण्याची शक्यता आहे। कारण केवळ चीनच नव्हे तर तुर्कीने देखील पाकला मदत करण्यास सुरुवात केली आहे। चीनची उघड भूमिका ही पाकिस्तान पुरस्कृत होती, पाकिस्तानच्या बाजूने होती आणि त्यामागे चीनचे हितसंबंध, विशेष करून व्यावसायिक हितसंबंध पाकिस्तानमध्ये गुंतलेले आहेत। चीनची पाकिस्तानमधली गुंतवणूक ही जवळपास 55 अब्ज डॉलरची आहे। चीनच्या शिनशियांग प्रांतापासून तर ग्वादर बंदरापर्यंत एक मोठा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर चीनला विकसित करायचा आहे। त्यामुळे चीनला पाकिस्तानची बाजू घेण्याशिवाय पर्याय नव्हता। भारताचा वाढता जागतिक प्रभाव जर कमी करायचा असेल तर भारताला पाकिस्तानच्या माध्यमातून कुरघोड्या करून सतत एलओसी वरती जर अस्थिरता निर्माण केली तर स्वाभाविकपणे भारताचं लक्ष त्याकडे लागेल आणि चीनचा जो पर्पज आहे भारताला दक्षिण आशियापुरता मर्यादित ठेवण्याचा तो साध्य होईल। पाकिस्तान आणि चीनमध्ये मजबूत संबंध आहेत। राजकीय, आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रात दृढ संबंध या दोन्ही देशांमध्ये आहेत। चीनकडून पाकिस्तानला आर्थिक आणि तांत्रिक मदत केली जाते। दोन्ही देश एकमेकांना संरक्षण तंत्रज्ञानावर सहकार्य करतात। पाकिस्तानकडून भारतावर डागण्यात आलेले अनेक मिसाईल हे चीनी बनावटीचे असल्याचं समोर आलं होतं। त्या मिसाईलच्या अवशेषांमुळे चीन पाकिस्तानला पाठिंबा करतोय हे स्पष्ट झालं होतं। आता चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी उघडपणेच पाठिंबा दिलाय। चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला तरी भारत दहशतवादाविरोधातील कारवाया सुरूच ठेवणार असा इशारा एनएसजी अजित डोवाल यांनी देत भारताची भूमिका स्पष्ट केली आहे। सोबतच भारत कोणालाही घाबरणार नाही हे देखील स्पष्ट केलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।